केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कोथरूडमध्ये मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यांच्यासोबत मोनिका मोहोळ आणि सिद्धी मोहोळ यांनी देखील मतदान केलेलं आहे। मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। आणि तुषारने तिथनं इथपर्यंत घेतलं। संपूर्ण कुटुंब आहे सोबत आणि मतदानाचा हक्क बजावलेला आहे। काय पहिली प्रतिक्रिया? जो घटनेनं आपल्याला अधिकार दिला तो पहिला बजावला पाहिजे आणि म्हणून आम्ही सहकुटुंब, मी, पत्नी, मुलगी, आम्ही सगळ्यांनी आज तो पहिला अधिकार बजावला। मी नागरिकांनाही तेच आवाहन करेन की जो अधिकार आपल्याला दिलेला आहे तो बजावला पाहिजे। लोकसभेला 75,000चं मताधिक्य, यावेळेला कोथरूडला आम्ही तेही क्रॉस करू। आम्ही निश्चितपणे यावेळेस मला असं वाटतं की 90,000च्या आसपास कमीत कमी आम्ही 75,000 नक्की क्रॉस करू एवढा विश्वास वाटतो। काय अपेक्षा? नाही, आम्ही नक्कीच आपला महायुतीचे सगळ्या जागा येतील आणि कोथरूडचे जे आमदार आहे चंद्रकांत दादा पाटील हेच पुन्हा एकदा बहुमताने विजयी होतील। मी ह्याच वर्षी पहिल्यांदा लोकसभेत मतदान केलं होतं, ते बाप्पांनाच केलं होतं आणि ही दुसरीच टाईम आहे माझी आणि खूप इम्पॉर्टंट आहे वोटिंग करणं सगळ्यांसाठी, कारण आपल्या एका वोटने आपल्या राज्याचं, देशाचं फ्युचर ठरतं, त्यामुळे सगळ्यांनी वोट केलं पाहिजे। नक्कीच या ठिकाणी जे मोहोळ कुटुंब आहे त्यांनी एका ठिकाणी एकत्रच मतदान केलेलं आहे आणि यंदा जो मतदानाचा टक्का आहे तो सुद्धा वाढेल अशी त्यांनी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। कॅमेरामन नितीन सांडोरसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।